बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीमुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसलाय। बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक अजित पवार यांनी घेतली आणि त्यामध्ये त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला। बीड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची बैठक पार पडली। नव्यानं नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी करण्याच्या प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूचनाही दिल्यात। दरम्यान काल संध्याकाळी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर मुंडे तातडीनं परळीकडे रवाना झाले। दरम्यान बरखास्तीच्या बातमीवर राऊतांनी जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत या कृतीला काहीही अर्थ नाही अशी प्रतिक्रिया दिली आणि इतकंच नाही तर चारित्र्यवान व्यक्तीची निवड व्हावी यावर सुद्धा राऊतांनी टोला लगावलाय। परंतु तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तुमच्या या कृतीला काही अर्थ नाही। लोकांचा आक्षेप जो आहे तो आकाच्या आकाला आहे ना, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करण्याची हिंमत दाखवताय का? तरच संतोष देशमुख यांचा तपास हा निष्पक्षपाती होईल। ज्यांच्यावरती शिंतोडे उडाले ती व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात आहे, एनसीपीच्या सरकारमध्ये आहे, त्यांच्या गटामध्ये आहे, सरकारमध्ये आहे आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय। चारित्र्यवान कोणाला म्हणावं हे आता आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावं लागेल।